घटना हे पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यामधील एका गावातील ही घटना आहे। जर तुम्ही मटण खात असाल तर तुम्ही 10 वेळा विचार कराल, कारण की 75 वर्षाच्या एका म्हाताऱ्याने त्या म्हाताऱ्यासोबत जे काही घडलेलं आहे अतिशय भयानक घडलेलं आहे आणि तो लग्नाला गेल्यानंतर त्याच्यासोबत असं घडलेलं आहे। मग त्या आजोबांसोबत असं काय घडलं होतं असं तुम्हाला प्रश्न पडेल, जेणेकरून जर तुम्ही मटण खात असाल तर ती परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून तुम्ही ती गोष्ट केलीच पाहिजे। लग्नाला गेल्यानंतर असा प्रकार घडला की अक्षरशः तो म्हातारा आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। नेमकी घटना काय घडली आज आपण ते बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता या आजोबांच्या 75 वर्षांच्या आजोबांच्या कुटुंबातील लग्न होतं। लग्न असल्यामुळे सगळीकडे आनंद होता, परंतु लग्नात मग या 75 वर्षीय आजोबांसोबत जे काही घडलं ते खूप धक्कादायक होतं। लग्न सराईला जोरदार सुरुवात होते। मग लग्नात काय करतात की लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळी स्वादिष्ट जेवणावर ताव मारतात किंवा त्यांच्यासाठी स्वादिष्ट जेवण ठेवतात। मग अलीकडच्या काळात लग्नामध्ये नॉनव्हेज ठेवण्याची प्रथा पडलेली आहे, म्हणजे नॉनव्हेज ठेवलं जातं जेणेकरून जे वऱ्हाडी मंडळी आहेत त्यांना त्याचा स्वादिष्ट जेवण त्यांना मिळालं पाहिजे किंवा त्याच्यावर त्यांना ताव मारता आलं पाहिजे। परंतु हेच मटण जे आहे ते 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला खाणं जे आहे महागात पडलेलं आहे। अशी परिस्थिती भयानक झाली की अक्षरशः लग्नातील वऱ्हाडी मंडळी जी होते, पाहुणे जे होते ते अक्षरशः ओरडू लागले। त्यांना काय करावं काय सुचेना। अनेक लोकांना मटण हे प्रचंड आवडत असतं। काही दिवस ते पाळतात, परंतु ते दिवस गेले की लगेच मटणावर ताव मारत असतात। मग इंदापूरमध्ये काय झालं की विवाह सोहळा, आता त्यांच्याच घरातील तो विवाह सोहळा होता, त्यामुळे जेवत असताना ही घटना घडली। मटणाच्या रशीत बुडालेला हाडाचा तुकडा हा मऊ मटणाचा तुकडा त्यांनी समजला आणि त्यामुळेच हा सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे। मग 75 वर्षीय जे आजोबा होते, तो जो व्यक्ती होता तो लग्न सोहळ्याला, आता कुटुंबातील लग्न सोहळा आहे म्हटल्यानंतर तो गेला आणि त्यानंतर त्या बुडालेला मटणाच्या रशीत बुडालेला तो जो हाडाचा तुकडा होता तो तुकडा मऊ मटणाचा तुकडा समजून तो 75 वर्षाच्या व्यक्तीने तो गिळला। मात्र काही वेळातच त्याच्या घशात तो अडकला आणि त्याला तीव्र वेदना होऊ लागल्या। जेवण करताना जसा तो मटणाचा तुकडा आतमध्ये गेला तसं त्याला पहिल्यांदा काही जाणवलं नाही, परंतु वरून तो अजून जेवण करण्यास सुरुवात केली आणि जेवण सुरुवात करण्यास तो करू लागला। तो पाणी पिऊ लागला, परंतु अक्षरशः थुंकीसुद्धा गिळता येत नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली। अक्षरशः तो मटणाचा तुकडा जो होता तो अन्न नलिकेत रुतत गेला आणि तो जो 75 वर्षाचा व्यक्ती होता तो ओरडू लागला आणि ओरडल्यानंतर सगळे वऱ्हाडी मंडळी जी होते ते घाबरली आणि घाबरल्यानंतर अक्षरशः काय झालं काय नाही हे चेक करण्यासाठी त्या आजोबांजवळ ते सर्वजण गेले। सर्वप्रथम त्यांना सांगतासुद्धा येणार की माझ्या घशात जो आहे मटणाचा तुकडा अडकलेला आहे आणि तुम्ही जर नीट बघितलं तर तो मटणाचा तुकडा जो होता त्रिकोणी आकाराचा तो असा मटणाचा तुकडा होता। त्याचे जे 3 साईड दिसत आहे, त्याचे 3 जे टोके दिसत आहे ते अक्षरशः ते टोके सर्वात घातक ते ठरलेले आहेत। मग पुढे काय घडलं ते बघा। आता सर्वप्रथम त्यांनी असा निर्णय घेतला की जवळच्याच हॉस्पिटलमध्ये आता त्यांना न्यायचं, कारण की त्यांची परिस्थिती खूप गंभीर झाली होती। त्यांना धड बोलता येत नव्हतं, थुंकी गिळता येत नव्हती आणि काहीच करता येत नव्हतं, त्यामुळे अक्षरशः ते विवळत होते आणि त्यानंतर मग सर्वांनी ठरवलं की जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना न्यायचं। मग इंदापूरमध्ये दाखल केलं असताना अक्षरशः तेथील डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले। त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली, कारण त्यांनी पाहिलं की तो मटणाचा तुकडा जो होता तो अन्ननलिकेत शिरत चाललेला आहे आणि अक्षरशः त्याच्या धारदार टोकामुळे जे अन्ननलिका आहे तो अन्ननलिका डॅमेज होत आहेत, त्या नसा जे आहेत त्या फाटत चाललेल्या आहेत। मग डॉक्टरांनी सुद्धा हात वर केले। डॉक्टर म्हणाले की आम्ही इथं काहीच करू शकत नाही, तुम्ही जवळच्या मोठ्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करा। मग सर्वांनी ससून रुग्णालयात त्यांना तातडीने हलवण्याचा निर्णय घेतला। आता सर्वजण ससून रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील सुद्धा डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण की हे हाड जे होतं ते त्रिकोणी आकाराचं हे हाड असल्यामुळे खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली होती, कारण की त्याचे त्रिकोणी टोके जे होते ते अक्षरशः अन्ननलिका फाडत ते हाड चाललं होतं आणि अन्ननलिका डॅमेज करत चाललं होतं। यापासून खूप मोठा धोका निर्माण झाला असता, जसं की हृदयाला खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता। अन्ननलिका ज्या फाटून अक्षरशः त्या व्यक्तीचा 75 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा झाला असता।
आता ससून रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सर्वप्रथम CT स्कॅन केला आणि CT स्कॅन केल्यानंतर अन्ननलिकेत ते हाड, अन्ननलिकेच्या मधोमध ते जे हाड होतं ते रुतून बसलेलं आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं. जेव्हा त्यांनी खाजगी रुग्णालयात त्यांच्याच गावाकडील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं तेव्हा अक्षरशः तेथील डॉक्टरसुद्धा घाबरले होते आणि शस्त्रक्रिया करण्यास मनाई त्यांनी केली होती. म्हणजे आम्ही शस्त्रक्रिया करूच शकत नाही, तुम्ही यांना इथून घेऊन जावा असं त्यांनी म्हटलं होतं. मग आता ससूनच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सर्वप्रथम CT स्कॅन केला आणि CT स्कॅन केल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का का बसला की हे हाड तब्बल 5 बाय 3 सेंटीमीटर एवढं मोठं ते हाड होतं. म्हणजेच 5 बाय 3 बाय 3 असं एवढं मोठं ते हाड होतं आणि त्यामुळे अन्ननलिका आणि श्वासनलिकेला गंभीर मोठा धोका जो होता तो निर्माण झाला होता. आता या परिस्थितीमध्ये शस्त्रक्रियेशिवाय पर्यायच नव्हता. मग शस्त्रक्रिया करूनच ते हाड काढावं लागणार होतं. मग डॉक्टरांच्या टीमने एंडोस्कोपीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून हाड काढून टाकले. एंडोस्कोपीद्वारे आणि रिजिड स्कोपीद्वारे अक्षरशः ते हाड हळूहळू काढण्यात आलं आणि जेणेकरून जवळच हृदय होतं आणि छातीतसुद्धा त्याचं इन्फेक्शन होऊ शकलं असतं, परंतु डॉक्टरांनी याची संपूर्ण काळजी घेतली आणि त्यानंतर त्या वृद्धाचे प्राण वाचवले. आता जी फाटलेली अन्ननलिका होते तिथे कोटेड सेल्फ मेटॅलिक एक्सपांड हे तिथे लावण्यात आलं जेणेकरून त्या रुग्णाला जेवता येईल आणि त्यानंतर त्याचे प्राण वाचतील आणि त्यानंतर त्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आता जे हे स्टेन एक्सपांड होतं त्याच्यामुळे रुग्णाला खाणं पिणं येणार होतं आणि एकदा का अन्ननलिका बरी झाली की लगेच ते एक्सपांड स्टेन होतं ते काढण्यात येणार होतं. मग अशा प्रकारे त्या रुग्णाचा जीव वाचलेला आहे. ती एक मन आहे, जिभेचे चोचले आणि घशाला टोचले, ही मनची प्राप्ती जी आहे इथं झालेली आहे. अक्षरशः त्या वृद्ध व्यक्तीने आणि त्याच्या कुटुंबियाने कधी विचारसुद्धा केला नसेल की अशी परिस्थिती निर्माण होईल. खरोखरच डॉक्टरांचं आपण कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला काय आहे की या घटनेनंतर डॉक्टरांना नागरिकांना जेवताना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तुम्ही जेवताना घाई गडबड करू नका. मोबाईल पाहत किंवा अन्यत्र लक्ष असेल तर त्या प्रकारचं जेवण तुम्ही अजिबात करू नका. प्रत्येक घास चांगल्या प्रकारे चावूनच खावा. विशेष म्हणजे मटणासारख्या पदार्थामध्ये अधिक काळजी घेतली पाहिजे आणि फास्ट फूडसारख्या युगात ही जेवण निवांत आणि सावधगिरीने करणे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण घटना जी आहे ती घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती आपण वेगवेगळ्या ज्या घटना असतात ते आपण घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.